मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण जे रावळ्या जावळे हे दोन किल्ले आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण तालुक्यामध्ये, त्या किल्ल्यांपैकी आज आपण जावळ्या या किल्ल्यावर जाणार आहोत। मित्रांनो, याच्या पहिले आपण रावळ्या किल्ल्यावर गेलो होतो, त्याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल। आज मित्रांनो आपण जो जावळ्या किल्ला आहे त्या किल्ल्यावर जाणार आहोत। तर मित्रांनो चला आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, आता सकाळीचे 9 वाजलेत आणि या ठिकाणी पूर्णपणे धुकं हे पसरलेले मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्ही बघू शकता हे धुकं आहे ना मित्रांनो, पूर्णपणे माझ्या जवळपास म्हणजे माझ्या 500 मीटर पुढे मला काहीच दिसत नाही आहे मित्रांनो। आणि मागे जर मित्रांनो माझ्या पाठीमागे जो रावळ्या किल्ला आहे तो तुम्हाला दिसतच नसेल, कारण की या ठिकाणी पूर्णपणे धुकं हे जमा झाले। तर मित्रांनो आता आपण जाऊया, बघू थोड्या वेळाने धुकं हे कमी होणार आहे। तर आता आपण थोडं वरती जाण्याचा प्रयत्न करू आणि जाऊ आता आपण वरती। मित्रांनो, जो जावळ्या किल्ल्याकडे आता आपण जात आहोत, तुम्ही बघू शकता हा जो रस्ता आहे मित्रांनो जावळ्या किल्ल्याकडे जाण्याचा, हा पूर्णपणे जंगलातून आहे। मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। जो रावळ्या आणि जावळ्या या दोघं किल्ल्यांच्या मध्ये जो पठार आहे मित्रांनो, तो पठार सोडल्यानंतर आपल्याला पुढे घनदाट असं जंगल लागत असतं आणि त्या जंगलातून आपल्याला वरती जावळ्या किल्ल्याकडे जावं लागतं। मी तुम्हाला रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हा रस्ता पूर्णपणे मित्रांनो जंगलातून आहे, तुम्ही बघू शकता। तर चला आता आपण जाऊया वरती। या जंगलातून आता आपल्याला वरती जायचे। तुम्ही बघू शकता पूर्णपणे घनदाट असं जंगल आहे। मी तुम्हाला जंगल दाखवण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो बघा, पुढे रावळ्या किल्ला आहे, आपल्याला तो अजिबात दिसत नाही, कारण की तुम्हाला दिसत असेल पूर्णपणे ते धुकं जमा झाले। तुम्हाला जंगल दाखवण्याचा प्रयत्न केला। चला आता आपण जावळ्या किल्ल्याकडे जाऊ। मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्याला जावळ्या किल्ला हा थोडा दिसायला लागलाय, म्हणजे आता आपण जवळपास पोहोचलो आहोत। तर चला आता आणखीन पुन्हा आपण वरती जाऊया। मित्रांनो तुम्ही बघू शकता, तुम्हाला हे पुढे जे दिसत आहे हे पूर्णपणे धुकं आहे। मित्रांनो या ठिकाणी खूप मोठा असा पठार आहे, तो पठार आपल्याला अजिबात दिसत नाही। या पुढे तर आपल्याला रावळ्या किल्ला अजिबात दिसत नाही। मित्रांनो इकडे तुम्ही बघू शकता आपण पूर्णपणे जंगलामध्ये आहोत आणि मित्रांनो वरती आपल्याला जावळ्या किल्ला हा थोडा दिसायला लागलाय, तुम्ही बघू शकता। आणि या ठिकाणी पण पूर्णपणे धुकं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता, तुम्हाला धुकं दिसत असेल, धुकं वाहताना आपल्याला दिसत आहे। मित्रांनो या धुकामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे, म्हणजे बाष्पाचं प्रमाण कमी आहे, कारण की या ठिकाणी जे तापमान आहे मित्रांनो ते जास्त आहे। त्यामध्ये जी बाष्प धारण करण्याची क्षमता आहे ढगांमध्ये, जे हे पावसाचे ढग आहेत त्यामध्ये अजून ते बाष्प सामावून घेत आहेत आणि एखाद्या ठिकाणी म्हणजे ते आता ढग या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत। जेव्हा त्यांना योग्य असं वातावरण मिळेल, त्या ठिकाणी तापमान कमी असेल, त्या ठिकाणी हे बाष्पाचे ढग एकत्र येणार आणि त्या ठिकाणी पाऊस पडणार। कारण की या ठिकाणी आता पाऊस पडणार नाही, कारण की जे बाष्प आहे मित्रांनो या ठिकाणी त्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे। पूर्ण बघू शकता मित्रांनो, माझ्या 500 मीटर पुढे आणि 500 मीटर मागे मला अजिबात काही दिसत नाही मित्रांनो। मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही बघू शकता। चला आता आपल्याला जास्त वेळ होतोय, आपण वरती किल्ल्यावरती जाऊ। मित्रांनो आता जो टाइम झालाय या ठिकाणी 9:30 वाजलेत। खूप सुंदर असं आपल्याला
सह्याद्रीचं सौंदर्य पाहाव्यास मिळत आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे जो हा खडकाचा टप्पा पाहत आहे, हा पॅच आहे मित्रांनो. या ठिकाणी चढण्यासाठी खूप अवघड आहे आपल्याला. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, त्या ठिकाणी दोरी सुद्धा बांधलेली आहे. आता आपण प्रयत्न करणार आहेत वरती जाण्याचा. बघू आपल्याला किती अवघड आहे चढण्यासाठी, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की चढण्यासाठी किती अवघड आहे. सर्वात पहिले आता आपण चढण्याचा प्रयत्न करू. चला आता आपण चढूया. मित्रांनो, आपण जो पॅच होता तो चढून आलेलो आहोत. मित्रांनो, तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा जो पॅच आहे आपण चढून आलेलो आहे. मित्रांनो, चढण्यासाठी खरंच अवघड आहे. हा एक अवघड पॅच आहे चढण्यासाठी. खरंच मित्रांनो, चढण्यासाठी इतकं सोपं नाही आहे. तुम्हाला दिसायला सोपं दिसत असेल मित्रांनो, पण आपण जेव्हा प्रत्यक्ष या ठिकाणी चढतो ना, तेव्हा आपल्याला समजतं की खरंच तो पॅच अवघड आहे. जे व्यक्ती या किल्ल्यावर चढले आहेत किंवा ज्या ज्या लोकांनी या किल्ल्याचा ट्रेक केले त्यांना माहीत असेल की हा पॅच चढण्यासाठी किती अवघड आहे की सोपा आहे ते. मित्रांनो, मी सांगतोय तुम्हाला, खरंच हा पॅच अवघड आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता अजूनही धुकं कमी झालेलं नाही. जवळपास 10 वाजलेत. तुम्ही बघू शकता, माझ्या पाठीमागे पण बघू शकता आणि पुढे पण बघू शकता, पूर्णपणे धुकं आहे. आता 10 वाजलेत, अजूनही धुकं कमी झालेलं नाही. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघू शकता तुम्ही, पूर्णपणे तुम्हाला धुकंही दिसत असेल. खूप असं सुंदर वातावरण आहे मित्रांनो आजचं, जबरदस्त. पूर्ण मी एका ढगामध्ये आहे असं मला फिलिंग होते मित्रांनो. कारण की बघू शकता तुम्ही, माझ्या पाठीमागे पुढे पूर्णपणे धुके. फक्त जे माझे 500 मीटर अंतर असतं मागे पुढे, ते फक्त मला व्यवस्थित दिसतं. नाहीतर तुम्हाला पूर्णपणे धुकंच धुकं दिसेल.
ठिकाणी खूप छान असे पक्षी आवाज करत आहेत. तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल, तुम्ही लक्ष देऊन ऐका, तुम्हाला आवाज व्यवस्थित ऐकायला येईल. मित्रांनो, हा पक्षी माझ्या खूप जवळ होता, पण आपल्याकडनं शूट झाला नाही, तो उडून गेला पूर्णपणे. मित्रांनो, अजूनही धुकं कमी झालेलं नाही. नंतर आपण किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊ. मित्रांनो, धुकंही बऱ्यापैकी आता थोडं थोडं कमी होते. मी तुम्हाला पुढचा रावळ्या किल्ला देखील दाखवण्याचा प्रयत्न करेल. धुकं कमी झालेलं तर मी तुम्हाला दाखवेल, पण त्या पहिले मित्रांनो आपण थोडे किल्ल्याचा इतिहास जाणून घेऊ. मित्रांनो, या किल्ल्याचा उल्लेख मिळतो तो आपल्याला अब्दुल हमीद लाहोरीचा यांचा जो बादशाहनामा हा ग्रंथ आहे, या ग्रंथांमध्ये रावळ्या आणि जावळ्या या दोघं किल्ल्यांचा उल्लेख आपल्याला पाहाव्यास मिळतो. मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, धुकं कमी होण्याचं नावच घेत नाही. मला पुढे पण जास्त काही दिसत नाही आहे आणि मागे पण जास्त काही तुम्हाला दिसत नसेल. फक्त माझ्या जो आसपासचा एरिया असतो तो व्यवस्थित दिसत आहे. मित्रांनो, आपण किल्ल्याचा इतिहास जाणून घेत होतो. मित्रांनो, किल्ल्याचा इतिहास असा की त्यावेळेस म्हणजे इसवी सन 1635 आणि 1636 मध्ये हा जो किल्ला होता, हा किल्ला मुघल बादशाहने, त्यावेळेचा मुघल बादशाह होता शहाजहां यांनी शाहिस्ते खानावर हा किल्ला जिंकण्याची जबाबदारी दिली होती. आणि शाहिस्ते खानाच्या हाताखाली असलेला अली वर्दी खानने हा जोळा किल्ला, हे रावळ्या आणि जावळ्या हे दोघं किल्ले 1636 मध्ये हे दोघं किल्ले जिंकून घेतले होते. त्यानंतर मित्रांनो, इसवी सन 1670 मध्ये शिवाजी महाराजांनी जेव्हा दुसऱ्यांदा सुरत लुटले होते, तेव्हा मित्रांनो 1671 आणि 72 मध्ये हा जो किल्ला होता, हे दोघं किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. आणि त्यानंतर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 1818 मध्ये इंग्रजांनी आपल्या भारतामध्ये पूर्ण हातपाय पसरले होते आणि त्यानंतर हा जो किल्ला होता, हे दोघं किल्ले इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेले होते. आणि जो नाशिकचा कलेक्टर होता मित्रांनो, त्यांनी ह्या दोघं किल्ल्यांच्या ज्या पायऱ्या होत्या ते पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले आहेत. त्यामुळे हा जो किल्ला आहे मित्रांनो, चढण्यासाठी खूप अवघड आहे. मित्रांनो, मी तुम्हाला जो पॅच दाखवला होता तो खूप एक छोटासा टप्पा आहे, पण मित्रांनो त्या ठिकाणी खूप रिस्की आहे. म्हणजे आपला हात वगैरे निसटला तर आपण खाली पडू शकतो. खाली पडल्यानंतर आपल्याला जास्त लागणार नाही, तरी पण मित्रांनो हा किल्ला चढण्यासाठी अवघडच आहे. आणि मित्रांनो, आपण जर या रावळ्या आणि जावळ्या या किल्ल्यांची उंची बघितली तर जो पुढचा रावळ्या किल्ला आहे मित्रांनो, त्याची उंची मित्रांनो 4055 फूट इतकी आहे. आणि मित्रांनो, हा जो जावळ्या किल्ला आहे याची उंची आहे, आता आपण ज्या ठिकाणी आहोत मित्रांनो, याची उंची आहे ती 4359 फूट इतकी आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी या किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला इथले जवळपास खूप सारे किल्ले दिसतात. पुढे धोडप किल्ला आहे, आपण त्याच्यावर देखील गेलो. त्यानंतर रावळ्या किल्ला तर ह्या किल्ल्याचा जुळा भाऊच आहे, आपण त्याच्यावर देखील गेलो. त्यानंतर मित्रांनो मार्कंडे किल्ला दिसतो, आपण त्याच्यावर देखील गेलोय. आणि त्यानंतर मागे सप्तशृंगी मातेचं मंदिर आणि जो सप्तशृंगी गड आहे तो किल्ला देखील दिसतो. आणि पुढे मित्रांनो इकडे उत्तरेकडे साईडला मित्रांनो कन्हेरा गड आहे, तो देखील आपल्याला दिसतो. पण आता या ठिकाणी पूर्णपणे अंधार असल्यामुळे मी तुम्हाला एकही किल्ला या ठिकाणी दाखवू शकत नाही मित्रांनो. आणि या किल्ल्याची उंची जास्त असल्यामुळे आपल्याला इथले जवळपासचे जे पण किल्ले आहेत मित्रांनो, ते आपल्याला सहज आणि व्यवस्थित दिसतात. त्यानंतर मित्रांनो आता आपण खाली जाण्याचा प्रयत्न करू. तुम्ही बघू शकता पूर्णपणे हे धुकं आहे मित्रांनो, पूर्ण खूप जास्त धुकं आहे. मला मागे पुढे काही जास्त दिसत नाहीये. आता आपण खाली जाण्याचा प्रयत्न करू. चला आता आपण खाली जाऊया मित्रांनो, आता आपण खाली उतरण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही पुढे बघू शकता पूर्णपणे धुकं आहे. बघू शकता पूर्णपणे हा डोंगर पूर्णपणे हिरवागार झालेला आहे मित्रांनो. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. धुकं असल्यामुळे तुम्हाला जास्त दूरपर्यंत दिसू नाही शकणार, तरी देखील मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, खूप भारी वाटतंय आज मला, खूपच भारी. या ठिकाणी खूप अशी खाली दरी आहे. आपल्याला पुढे खाली पठार दिसलं असतं मित्रांनो या ठिकाणाहून, पण पूर्णपणे धुकं असल्यामुळे आपण जास्त काही पाहू शकत नाही. चला मित्रांनो, आता आपण जातोय. मित्रांनो, आता आपण उतरणार आहोत. हा जो पॅच आहे या ठिकाणी आता उतरणार आहेत. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, या ठिकाणी एक थोडं अवघड आहे, रिस्की आहे. हा जो या ठिकाणी हा दगडाचा टप्पा आहे, हा केव्हा पण निघू शकतो. त्यामुळे जर तुम्ही कधी आलेच ह्या किल्ल्यावर तर या ठिकाणी थोडं सांभाळून चढा. बाकी व्यवस्थित आहे, मग बाकी इतकं काही नाही. फक्त थोडं व्यवस्थित सांभाळून चढा आणि सांभाळून उतरा, बाकी नाही. बघू शकता तुम्ही पुढे हे धुकं कमी झालं, त्यामुळे आता आपल्याला पुढचा किल्ला आणखीन दिसत नाही रावळ्या, पण खालचा जो पठार आहे तो आपल्याला दिसत आहेत. आणि या ठिकाणी काही घरं पण आहेत मित्रांनो, ते देखील तुम्हाला दिसत असतील. आता पूर्णपणे धुकं कमी झाले, आपल्याला पूर्णपणे हा पठार दिसत आहे. बघा तुम्ही
उतरण्याचे पहिले 2 मिनिटापूर्वी मित्रांनो हे धुकं कमी झाले। तुम्ही इकडे बघू शकता, आपल्याला खाली जे गाव आहे ते देखील दिसण्याची सुरुवात झाली आहे। तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय, बघू शकता थोडं धुकं या ठिकाणी, नाहीतर पूर्ण धुकं हे कमी झाले बघा। चला आता आपण उतरू। मित्रांनो, आपण किल्ला व्यवस्थितपणे उतरलोय। आता आपण खाली जो पठार आहे त्या पठारावर जाऊ। चला मित्रांनो, आपण किल्ल्यावरनं व्यवस्थितपणे खाली आलेलो आहे। तुम्हाला पुढे जो दिसत आहे तो रावळ्या हा किल्ला आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता धुकं तरी वरती वरचा जो माथा आहे या किल्ल्याचा वरती धुकं आहे, पण बऱ्यापैकी तुम्हाला जो किल्ला आता दिसत असेल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्ही बघू शकता मित्रांनो, जर या किल्ल्यावर तुम्हाला यायचं असेल तर या किल्ल्यावर येण्यासाठी 2 मार्ग आहेत। जर तुम्ही नाशिकहून येत असाल तर नाशिकहून तुम्ही वणी यायचं। वणीनंतर तुम्हाला पुढे एक बाबापूर गाव लागेल। बाबापूर गावापासून तुम्ही जी बाबापूर गाव आल्यानंतर पुढे एक खिंड आहे, मुळाणबारी म्हणून खिंड आहे किंवा घाट आहे, तो घाटापासून तुम्ही या किल्ल्यावर येऊ शकता दोघं रावळ्या जावळ्या या किल्ल्यावर। नाहीतर मित्रांनो जी खिंड आहे मित्रांनो, खिंडामधनं तुम्ही थोडं पुढे आले की तुम्हाला मुळाणे गाव लागेल। तुम्ही मुळाणे गावामध्ये आल्यानंतर किल्ल्यावर येऊ शकता। मित्रांनो, दुसरा जो मार्ग आहे, तुम्ही मालेगावकडनं येत असेल, मालेगाव, देवळा आणि कळवणला आल्यानंतर तुम्हाला मुळाणे या गावात यावं लागेल आणि मुळाणे गावामधनं तुम्ही या किल्ल्यावर येऊ शकता। तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे पठार आहे मित्रांनो, खूप मोठं असं विस्तीर्ण पठार आहे मित्रांनो। जेव्हा आपण सकाळी किल्ल्यावर चढण्याची सुरुवात केली होती तेव्हा आपल्याला इथं काहीच दिसत नव्हतं। मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही बघू शकता किती मोठा किल्ला आहे। आणि आता आपल्याला जो आपण ज्या किल्ल्यावर गेलो होतो हा रावळ्या किल्ला, हा जो टप्पा आहे मित्रांनो, याच्यावरती पण आणखी खूप 2 टप्पे आहेत। त्यानंतर आपल्याला तो किल्ला दिसत असतो। तुम्हाला बघू शकता तुम्ही, हा जो जावळ्या किल्ला होता, आपण या किल्ल्यावर गेलो होतो। त्यानंतर तुम्ही पठार बघू शकता। बऱ्यापैकी धुकं आता पूर्णपणे कमी झाले, कारण की आता 11:15 साधारण वाजले। अशा प्रकारे मित्रांनो मी तुम्हाला जावळ्या किल्ला दाखवण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा मी कळवणकर या YouTube चॅनलला।